आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2042वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. धरिली जी होती चित्ती डोळा तेची दिसती, डोळा तेची दिसती, आले आवडीसी फळ, झाले कारण सकळ, झाले कारण सकळ, घेईन भातुके मागुनिया कवतुके, मागुनिया कवतुके, तुका मने लाड, विठोबा पुरवील कोड, विठोबा पुरवील कोड, आले आवडीसी फळ, झाले कारण सकळ, झाले कारण सकळ. प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालून, सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडोत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, धरिली जी होती चित्ती डोळा तेची दिसती. जर आपल्याला खरंच भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे. या अभंगातील शब्द ऐकून तुमच्या जीवनामध्ये किंवा माझं हे चिंतन ऐकून तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये तसं आचरण करून जर तुम्ही आचरण केलात, महाराजांनी सांगितलेल्या एका एका शब्दाप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये आचरण केलात तर नक्की मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशी राहणार नाही असा विश्वास, कारण महाराजच देतात, कारण महाराजाची अनुभूती सांगतात. महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मी काय केलं, मला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची होती, म्हणून मी त्या भगवंताचे पाय माझ्या चित्तामध्ये दृढ असे निश्चित केले आणि त्या पायावरच माझी दृष्टी लावली. आणि दृष्टी कशी लावली तर की पुढीलाची दृष्टी चोरीजे, हा दृष्टीबंधू निपजे, परी नवल लाघव तुझे, जे आपपन चोरे. जसं इथं माऊलीने गारुड्याचं उदाहरण दिले. गारुडी काय करतो, समोरच्या मनुष्याची दृष्टी चोरतो आणि आपल्याला जादू दाखवितो. मात्र म्हणजे कागद घेतून त्याची नोट तयार करतो. जर गारुडी त्याच्या जीवनामध्ये अशा नोटा तयार करीत असेल, मग तो त्याच्या जीवनामध्ये गारुड्याचा खेळ करण्याची काही गरज आहे का? काहीच गरज नाही त्याला. जर त्याला अशा नोटा तयार करता येत असत्याल तर, म्हणून तो चोरतो आपल्या जीवनामध्ये. म्हणून आपण ही जी दृष्टी आहे, दृष्टी दुसरीकडून सगळीकडून चोरली पाहिजे. कुठंच दृष्टी आपली न लागली पाहिजे. आपली दृष्टी फक्त त्या भगवंताच्या चरणावर दृष्टी लावावी. आणि ही दृष्टी लावित असताना त्या फळाची इच्छा आपल्या मनामध्ये नसू नये. कशी दृष्टी राहावी त्याच्याबद्दल महाराज म्हणतात, कारणापे असता दृष्टी, शंका पोटी उपजेना, शूर मिरवे रणांगणी, मरणेच संतोषे. कारण जे आपण इच्छित फळावर, संसारामधलं इच्छित फळ असू द्या, परमार्थामधलं इच्छित फळ असू द्या, ज्या मनुष्याला खरंच ते फळ प्राप्त करून घ्यायचे आहे, एखादी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्याला श्रीमंत व्हायचं आहे, ज्याला एखादा भारताचा पंतप्रधान व्हायचा आहे, किंवा एखाद्याला खरंच भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, तर त्यानं त्याच्या जीवनामध्ये, कारण त्या फळावर कशी दृष्टी लावावी. कारण आपली दृष्टी आपण पाहिली, आता कसं त्या फळावर दृष्टी लावल्यानंतर कर्म करीत असताना निरपेक्षपणे म्हणजे ज्या कर्मामध्ये कसलीच फळाची इच्छा मनामध्ये न धरली पाहिजे, किंवा ते फळाबद्दल आपल्या मनामध्ये संशयही न आला पाहिजे. कारण संशयासारखं तर घोर पाप नाही. म्हणून माऊली म्हणतात, मनोनी संशय आവുनी थोर, अनेक नाही पाप घोर, हा विनाशासी वागूर प्राणियासी. कारण आपल्या जीवनामध्ये माऊली सांगतात, तुमचा घात कोण करीत असेल तर तुमचा संशय,
प्रत्येकाचा, तुमचा, माझा, माझ्या जीवनामध्ये आलेला संशय, या संशयामुळंच त्या मनुष्याला ते फळ मिळत नाही. म्हणून असं जर तुमच्या जीवनामध्ये संसारामधली इच्छा असू द्या, परमार्थामधली इच्छा असू द्या, तर संशय आला नाही तर नक्की तुमच्या जीवनामध्ये एक दिवस ते फळ तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, धरिली जी होती चित्ती, डोळा तेची दिसते. आता महाराजाच्या जीवनामध्ये भगवंताचे पाय धरलेले आहेत. महाराजाला या जगामध्ये त्या भगवंताच्या पायाशिवाय दुसरं काही दिसायलाच तयार नाही, अशी वृत्ती महाराजाची त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे. असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आले आवडीशी फळ, झाले कारण सकळ. आता आवडीशी आलं म्हणजे त्यांना त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे, म्हणून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. त्यांच्या मनात जे फळ होतं ते कार्य त्यांचं सिद्धीला गेलेलं आहे. म्हणून आपल्याही जीवनामध्ये एखादी वस्तू पाहिजे असेल, आपल्याला म्हटलं की श्रीमंत व्हायचं आहे, काय व्हायचं आहे तुमच्या जीवनामध्ये, किंवा आपल्याला भगवंताची खरंच प्राप्ती करून घ्यायची असेल, तर आपणही आपल्या जीवनामध्ये, कारण त्या भगवंताचे पाय चित्तामध्ये धरावे आणि दृष्टी त्या भगवंताच्या पायावर लावावी. नक्की महाराजाला जशी भगवंताची प्राप्ती झाली तशीच आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, घेईन भातुके मागून या कौतुके. अत्यंत महत्त्वाचं तिसरं चरण आहे, कारण भगवंताची प्राप्तीसाठी आड येणारं काय काय आहे आपल्या जीवनामध्ये. भातुके. आता भातुके म्हणजे काय? भातुके म्हणजे आता माऊली त्याच्याबद्दल काय बोलतात ते आपण पाहू. जे त्रैलोक्य त्रयाचे भातुके, खेळताची खाय कौतुके, तिच्या दासीपणाचे बिके तृष्णा जी. आता मनुष्याच्या जीवनामध्ये जी ही तृष्णा आहे, ही तृष्णा खेळत असताना या त्रैलोक्यरूपी खाऊ सहजच खाऊन टाकते. ही तृष्णा मनुष्याच्या जीवनामध्ये, ही आशा, ही तृष्णाच आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुधरू देत नाही. महाराजाच्या जीवनामध्ये तृष्णाच राहिलेली नाही, ती तृष्णाच महाराजाची दासी झालेली आहे. आपल्याही जीवनामध्ये अशी तृष्णाच न राहिली पाहिजे. तृष्णा जर आपल्या जीवनामध्ये राहिली तर तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून तृष्णेपासून, या आशेपासून आपण आपल्या जीवनामध्ये मुक्त झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? महाराज म्हणतात, जरी आले राज्य मूळ विक्या हाती, तरी तो मागुती व्यवसायी, तृष्णेची मजुरे नेनती विसावा, वाडे हाव हाव कामो कामी, वैभवाची सुखे नातळता अंगा, चिंता करी भोगा विघ्न जाळी, तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षक उपाय करुणी असे. आता मूळ इथं महाराजांनी पहिल्या चरणामध्येच उदाहरण दिलंय. एखादा मूळ विक्या योगायोगानं त्यानं त्या भारताचा पंतप्रधान झाला. आता पंतप्रधान झाल्यानंतर तो भारताचा मालक, राजा झालेला आहे. आता त्याला काही तृष्णा, इच्छा करण्याची काही गरज आहे का? पण महाराज सांगतात की ती राज्य जरी आलं तर त्याच्या मनामधली जी मोळी विकायचा जो व्यवसायाची जी इच्छा आहे, ती वासना आहे, त्याच्या मनामधून जात नाही. म्हणून करी हाव हाव कामकामी, एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये करीत राहतो. म्हणून ही तृष्णा या जगामध्ये आजपर्यंत जेवढे लोक आले आणि मेले, त्यांच्या जीवनामध्ये त्यांची तृष्णा पूर्ण झालेलीच नाही, अपूर्णच राहिली त्यांच्या जीवनामध्ये अशी ही तृष्णा. म्हणून या तृष्णेपासून आपल्या जीवनामध्ये मुक्त झालं पाहिजे. महाराज त्यांच्या जीवनामध्ये या तृष्णेपासून मुक्त झालेले आहेत, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे लाड
विठोबा पुरविल कोड. आपले लाड तो भगवंत नक्की पूर्ण करतो. महाराजाचेच लाड पूर्ण केलेत असं नाही, पण आपली भक्ती तशी पाहिजे. भक्ती त्या टोकाची आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. महाराजाच्या पूर्ण इच्छा त्यांच्या जीवनामध्ये भगवंतानं पूर्ण केलेल्या आहेत. एकदा जगाचाच मालक त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये परत इच्छाच राहत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये इच्छित फळावर कशी दृष्टी असावी, मग आपल्या जीवनामध्ये कसं फळ प्राप्त होतं, याच्याबद्दल मी सुंदर असं उदाहरण देतो. म्हणजे ते तुमच्या लक्षामध्ये येईल. हिरण्यवधूचा मुलगा एकलव्य, भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेले हे एकलव्य रानावनामध्ये राहणारे, आणि त्या एकलव्याला वाटलं मला धनुर्विद्या शिकायची आहे. आता त्या काळामध्ये धनुर्विद्या शिकविण्यासाठी द्रोणाचार्य हे प्रसिद्ध होते. मग तो द्रोणाचार्याकडे आलेला आहे. ते कौरव आणि पांडवाला त्यांच्या जीवनामध्ये धनुर्विद्या शिकवित होते. मग त्यांना म्हणला, हे गुरुवरे, मला धनुर्विद्या शिकायची आहे, तरी तुम्ही मला शिष्य करून घ्या आणि मला धनुर्विद्येचं ज्ञान द्या. असं म्हटल्यानंतर द्रोणाचार्यांनी सांगितलं की हे बाळा, माझ्या जीवनामध्ये मी फक्त राजपुत्रालाच ही धनुर्विद्याचं ज्ञान देतो. इतर धर्माच्या किंवा इतर लोकाला माझ्या जीवनामध्ये हे धनुर्विद्येचं ज्ञान देत नाही. असं त्यांनी म्हटल्यावर, कारण एकलव्याच्या मनामध्ये काही संधी आल्या नाही, त्यांना गुरुचा राग आलेला नाही. त्याने गुरुची मूर्ती पायापासून, कारण तो न्याहाळीत चेहऱ्यापर्यंत पूर्ण मूर्ती त्यानं आपल्या डोळ्यामध्ये गुरुची बसविली, आणि तो घरी न जाता त्याच्या जीवनामध्ये ती मूर्ती डोळ्यामध्ये साठविलेली आहे. तो एक जंगलामध्ये गेला. एक मातीचा असा चिखलाचा त्यानं एक चिक्कुल केला, आणि त्या चिखलाचीच एक मूर्ती, कारण द्रोणाचार्याचीच मूर्ती बनविली. त्या गुरुच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा करून त्याच्या जीवनामध्ये 1% तो पाहत राहिला. अशी साधना त्याच्या जीवनामध्ये चालू केल्यानंतर त्या मूर्तीलाच प्रेरणामधून, त्या मूर्तीमधूनच त्याच्या जीवनामध्ये धनुर्विद्या त्याला मिळायला सुरुवात झाली. आणि मग तो धनुर्विद्या तो त्याच्या जीवनामध्ये शिकत तो निपुण झाला. एक दिवस द्रोणाचार्य कौरव पांडव यांना सरावासाठी म्हणून त्याच जंगलात ते घेऊन आलेले आहेत. आणि त्यांच्यासोबत एक कुत्रा होता, आणि मग त्या कुत्र्याचा एक गुण आहे त्याच्या जीवनामध्ये, त्याला जवळ कुठं माणूस असला वास येतो, त्याला ती एकलव्य, एकतर त्याच्या जीवनामध्ये तो भिल्लाचा आहे, अंगावर वस्त्र बरोबर नाहीत, फाटकी कपडे आहेत, आणि त्याच्याकडं तो वास काढी तो कुत्रा आलेला आहे. आणि एकलव्य ते द्रोणाचार्याची मातीची मूर्ती अशी तिच्या समोर 1% ध्यान करीत बसलेला आहे. कुत्रा मोठमोठ्यानं भुकालेला आहे. आता एकलव्याला त्याच्या जीवनामध्ये साधना सोडून त्या कुत्र्यालाही कारण हाकलून लावता येत नाही, काय करावं. मग त्यांनी बाण स्वतःचा काढला, त्याला एक आपल्या धनुष्य घेतलं आणि त्याला एक बाण लावला, आणि त्या बाणामधून एकच बाण, कारण त्या धनुष्याला लावला आणि सोडला कुत्र्याकडं. कुत्र्याचं तोंड जेवढं वाजतं तेवढेच 5-7 बाण त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये गेलेले आहेत. कुत्र्याचं फक्त तोंड बंद केलं, कुत्र्याच्या तोंडाला कुठंही जखम झालेली नाही. कुत्र्यानं त्याच्या जीवनामध्ये ते बाण काढण्याचा प्रयत्न केला, झटके देऊ लागला, पण ते बाण काही त्याच्या जीवनामध्ये निघायला तयार नाहीत. कुत्रा परेशान झाला, आणि कुत्रा मग परत जिथं द्रोणाचार्य अर्जुन आहेत, पांडव कौरव आहेत, तिथं तो कुत्रा आला. द्रोणाचार्याने अर्जुनानं तो कुत्रा पाहिलं तर कुत्र्याचं फक्त तोंड बंद केलेलं आहे. कुत्र्याच्या तोंडाला कुठंही जखम नाही, कुठंही रक्त कुत्र्याच्या तोंडावटा आलेलं नाही. द्रोणाचार्यांनी पाहिलं, अर्जुनानं पाहिलं, गुरुला विचारलं, हे गुरुवर्य, कारण ही धनुर्विद्या माझ्या जीवनामध्ये एवढी महान विद्या मलासुद्धा येत नाही, कोण असेल या अरण्यामध्ये धनुर्विद्या पारंगत असा, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे तो. द्रोणाचार्यही पाहिले, अचंबित झाले. त्यांच्याही जीवनामध्ये त्यांना त्याचं ज्ञान नव्हतं.
मग त्यांनी म्हणले अर्जुनाला ते बाण काढ म्हटलं. ते बाण उपसायलाही तयार नाहीत कुत्र्याच्या तोंडामधून. द्रोणाचार्य आले, त्यांनी बाण काढण्याचा प्रयत्न केला, बाण निघायला तयार नाहीत. कारण द्रोणाचार्यालाही ही विद्या त्यांच्या जीवनामध्ये येत नव्हती. पण आता शिष्यापुढं काय म्हणता येतं. मग अर्जुन म्हणला की तुम्हीच मला सर्वश्रेष्ठ कारण या जगामध्ये बनविणार होतात. मग माझ्यापेक्षा तो सर्वश्रेष्ठ आहे. मग कोण असेल. मग त्या कुत्र्याच्या मागं हे सगळे आलेले आहेत. पाहतात तर काय एक कारण बालक त्याच्या जीवनामध्ये कारण मातीचाच पुतळा आहे. द्रोणाचार्याने पाहिला तर तो पुतळा त्यांचाच आहे आणि त्या पुतळ्याकडे 1% लक्ष करीत तो बसलेला आहे. गुरुच्या तोंडामधले हे बाळा म्हटलेले शब्द ऐकले आणि तो लगेच त्यानं त्या गुरुच्या चरणावर दंडवत घातला आणि त्या गुरुनं विचारलं की हे बाळा कोण आहेस तू. त्यानं सांगितलं मी एकलव्य आहे आणि तुमच्याच कृपा आशीर्वादाने मला ही धनुर्विद्येचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. द्रोणाचार्याच्या जीवनामध्ये त्यांना वाटलं पुतळ्यामधून कसं काय ज्ञान प्राप्त होतं. अचंबित झाले त्यांच्या जीवनामध्ये. पण काय करतात आता. मग त्यांनी म्हणले बाळा ही बाण काही निघणार गेले. त्यानं सहजच त्या कुत्र्याच्या मुखामधले बाण बाहेर काढले आणि म्हणले माझा शिष्य वा 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 कौतुक केले. पण त्याच्या पोटामध्ये कपट होतं. कारण त्याने अर्जुनाला शब्द दिला होता की तुझ्यासारखा श्रेष्ठ धनुधर या जगामध्ये कोणीच राहणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं कपटानं त्याचा अंगठा मागून घेतला आणि मग त्यानं गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या जीवनामध्ये अंगठा दिला. हे सर्व शब्दरूपी भावपुष्प कारण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांचा अखंड हरिनाम सप्ताह मौज्य दर्जे बोरगाव इथं समाधी सोहळा 102 वर्षे झालं कारण सद्गुरू चिन्मयानंद स्वामीच्या समाधी सोहळ्याला. म्हणून हे स्वामीच्या चरणी माझ्या जीवनामध्ये शब्दरूपी भावपुष्प मोडकं तोडकं माझा भाव स्वामीच्या चरणी आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये हे शब्दरूपी भावपुष्प स्वामीच्या चरणी मी वाहण्याचा प्रयत्न करतो. हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणीही शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.